रेशन कार्डावरील धान्य आणण्यासाठी दुकानात गेल्यावर काही वेळा धान्य उपलब्ध नसतं। त्यामुळे रेशन कार्ड धारकांना दुकानात फेऱ्या घालाव्या लागतात। साखर संपली आहे, तांदूळ येणार आहे, गहू शिल्लक नाही असे दुकानातील फलक पाहून रेशन कार्ड धारक वैतागतो। पण आता हे चित्र बदलणार आहे। कारण रेशन कार्डावर मिळणारे धान्य, शिल्लक धान्य साठा, धान्य नेण्यासाठीची वेळ अशी सर्व माहिती आता SMS द्वारे नागरिकांना घर बसल्या मिळेल। गोरगरीब नागरिकांना स्वस्त दरात धान्य मिळावं यासाठी देशभरात रेशनिंग व्यवस्था कार्यरत आहे। केशरी आणि प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना 10 किलो तांदूळ आणि गहू मोफत दिला जातो, तर अन्य अनेक जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात मिळतात। पण बऱ्याचदा रेशन धान्य दुकानात धान्य किंवा साखर उपलब्ध नसते। त्यामुळे रेशन धान्य दुकानदार आणि कार्डधारक यांच्यात वाद होतात, तर रेशन कार्डधारकांना वारंवार चक्रा माराव्या लागतात। अशा वेळी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाने आजपासून रेशन कार्डधारकांना आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे। रेशन कार्ड धारकांना आता दुकानातील उपलब्ध धान्य साठा, शिल्लक धान्य साठा, धान्य नेण्यासाठी दुकानात येण्याची वेळ याबाबत SMS द्वारे माहिती मिळणार आहे। आधार कार्डशी लिंक असणाऱ्या मोबाईलवर SMS येईल आणि रेशन धान्य दुकानाची सगळी माहिती कळेल। या नव्या सुविधेचं रेशन कार्ड धारकांमधून स्वागत होतंय।